आईची शॉपिंग स्टार्ट झालेली आहे इथे. आता काय घेतलं बघू शकता तुम्ही. इकडे आयुष एक व्हिडिओ घे माझा पुढे जातो. नाही नको नाही बिलकुल नाही काहीच नको मला. बाय वन तर इथे बघा सगळी डीमार्ट शॉपिंग झालेली आहे आणि इथे मी बिलिंग करत आहे बघा. कसे आहात? मजेत आहात ना? तर मजेत असायलाच पाहिजे. तर मी तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये मी तुम्हाला अपडेट दिली होती की मी ग्रोसरी शॉपिंगला जाणार आहे. तर तेच मी ग्रोसरी शॉपिंगला गेले होते डीमार्टमध्ये आणि तीच मी तुम्हाला आता माझी ग्रोसरी शॉपिंग दाखवणार आहे. तर बघा एक एक दाखवते तुम्हाला काय आहे. खूप असं आणलेलं आहे पण त्या सगळ्या उपयुक्त गोष्टीच आणलेल्या आहे मी. आपण डीमार्ट मध्ये गेलो तर आपण जास्तीशी शॉपिंग करतो बघा. हे घ्यायचं ते घ्यायचं म्हणजे आपण दिसलं तर म्हणजे असं घ्यायचं नाही. आपल्याला दिसलं ना तर आपल्याला ती इच्छा होती की हे घेऊ हे पाहिजे हे आपण घेऊ. पण मी तसं न करता मी आधी लिस्ट बनवून घेते. मला काय हवंय मी माझं घरासोबत चेक करते. कोणती गोष्ट नाही कोणती मला हवी जिची आपल्याला आवश्यकता आहे तीच आणायची. नाहीतर आपलं प्लॅनिंग असतं काही आपले बजेट वगैरे असतात किंवा आपल्याला कसे पैसे वाचवायचे असते मंथली ग्रोसरी आपण कशी भरावी त्याविषयी मी तुम्हाला सांगते. याच्यात बघा जे आपल्या उपयुक्त गोष्टी आहेत त्या मी आणलेल्या आहे. तर पहिलं बघा चहा पावडर पासून सुरुवात करते. हे बघा ही चहा पावडर आणलेली आहे रेड लेबल. मला रेड लेबलच आवडती. मला म्हणजे याचं पहिल्यापासून मला रेड लेबलच आवडते. तर मी हे बघा रेड लेबल आणलेली आहे ही चहा पावडर. त्यानंतर ही मॅगी ही बघू शकता. ही मॅगी आयुषने घेतलेली आहे खूप हट्ट करून. मी नको म्हणत होते. बघा वेगळी ती मॅगी जरा स्पायसी ग्रिल अशी मॅगी आहे बघा ही. ठीक आहे. असं कधीतरी मुलांचे हट्ट पण पुरवावं लागते. तसं काही तो एरवी काही मागत नाही आम्हाला. पण असं गेलं कधीतरी डीमार्ट मध्ये तर म्हणतो आई मला हे घे. तर ठीक आहे म्हटलं घे. त्याने त्याच्यासाठी एक डार्क फंटॅस्टिक घेतलेलं आहे. हे पॅराशूट तेल वापरतो आम्ही. मी हेच वापरते पॅराशूट तेल. तर हे एक पॅराशूटचं तेल घेतलेलं आहे बघा. त्यानंतर ही माचीस घेतलेली आहे बघा. आपण इथं जनरल स्टोअर मध्ये वगैरे गेलो ना तर इथे 10 रुपीजला भेटते तर तिथे 9 रुपीजला भेटले. म्हणजे इथं आपला 1 रुपया सेव्ह झालेला आहे. गमतीचा विषय आहे पण गमतीचा पण नाहीये. 1 रुपया सेव्ह करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
ज्याची त्याची हे असू शकतं टेंडन्सी. मी माझं सांगते, यात काही चुकत असलं तर तुम्ही मला सजेशन देत जा. बाकी ज्याचा ज्याचा तो प्रश्न राहिला गेला. आणि हे बघा, मी हे अगरबत्तीचं आणलेलं आहे ऑल इन वन. सायकलचं आहे, ऑल इन वन आहे. आणि आता बघा श्रावण सुरू होतोय, तर देवपूजेच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. काय हवंय काय नको, तर मी तेच बघितलं आधी माझ्या देवघरात काय काय संपलेलं आहे देवांचे साहित्य वगैरे. तर मी ते देवांचे साहित्य सगळे इथे घेऊन आलेले आहे. हे बघा ऑल इन वनचं हे मिळालं आहे मला 179 ला. त्यानंतर डीमार्ट मध्ये ऑफर पण चालू होती. आपल्याला जे दिवाबत्तीसाठी तेल लागतं ना, तर हे बघा मी तेल आणलेलं आहे 99 रुपीजला ही बॉटल आहे. तर मी अशा 2 बॉटल आणलेल्या आहे. एक बॉटल बघा कशात असेल, आहे सापडली. हे बघा अशा मी हे स्पेशली देवांसाठी तेल आहे. मी देवांसाठी वेगळं तेल वापरते, खाण्याचं तेल वापरत नाही. तुम्ही वापरत असले तर काही प्रॉब्लेम नाही, पण मी वैयक्तिक माझं सांगते की मी देवांसाठी तिळाचंच तेल वापरते. तर हे बघा हे आहे तिळाचं तेल. त्यानंतर हा एक अजून एक मोठा पॅक घेतलेला आहे मॅगीचा. आयुषला खूप मॅगी आवडते, पण मी त्याला रोज मॅगी देत नाही. तुम्ही म्हणता एवढी मॅगी आणली चांगली नाही, पण रोज देत नाही मी. त्याला ठरवून दिलं आहे की संडेलाच मॅगी तुला मिळणार. आणि हे बघा एक गुड डेचा बिस्किटचा हा पॅक आणलेला आहे. बिस्किट पण आमच्या घरात जास्त नसतात, कुणी बिस्किट खात नाही, ऍसिडिटी होती. पण आता पावसाळा चालू आहे, आपल्याला मध्येच पाऊस पडला की चहा पिऊशी वाटतो. तर मग कधीतरी असं इच्छा झाली ना खाण्यासाठी, तर हा एक पॅकेट आणलेला आहे मी गुड डे बिस्किटचा. त्यानंतर हे बघा आपले काळे चणे आणलेले आहे 1 किलो. स्प्राउट खावेत आपण, त्यामुळे मी ते आणलेले आहे. हे बघा हे देवासाठी आणलेलं आहे मंगलमचा कापूर. मी तो बाय 1 गेट 1 फ्री होता, तर मी 2 आणलेले आहे. आता लागणारच आहे, म्हणजे आता लागणार आहे किंवा असं नाही, मला रोज हा कापूर लागतोच. तर मी हे बाय 1 गेट 1 होते, तर मी हे आणले 2. त्यानंतर हे बघा छोले मसाला. त्या दिवशी बघा आपल्या छोलेच्या रेसिपीत छोले मसाला संपलेला होता. मी म्हटलं आहे की नाही त्यात, तर हे बघा आता इथे मी आणलेला आहे छोले मसाला. बघू शकता बादशहाचा आणलेला आहे मी. त्यानंतर मी आणलेला आहे हा हिमालयाचा अँटी हेअरफॉल शॅम्पू. माझे खूप हेअरफॉल होते, तुम्हाला काही माहिती असेल केस का गळतात तर मला सांगा. खूप हेअरफॉल होतोय माझा. आणि हे बघा मी पाणीपुरीची चटणी आणलेली आहे. अपकमिंग ब्लॉग मध्ये तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी पाहायला भेटेल. तर ही आहे चटणी बघा पाणीपुरीची. त्यानंतर मी हे चिली फ्लेक्स आणलेलं आहे बघा. पिझ्झा वगैरे काही बनवणार असेल तर, म्हणजे बनवेल तुम्हाला मी रेसिपी देईल. मी पिझ्झा घरी बनवते आणि खूप छान होतो. माझ्याकडे ओव्हन वगैरे नाही तरी सुद्धा मी पिझ्झा घरी बनवते आणि तो खूप छान होतो. तर मी दाखवेल तुम्हाला ती रेसिपी एक दिवस. त्यानंतर हे आणलेले आहे सोया चंक्स, म्हणजेच आपली सोयाबीन. ही आयुषला खूप आवडते, मला पण आवडते. तर आईच्या पप्पांना नाही आवडत, पण खातात कधीतरी दिली तर. तर ही मी बिर्याणी बनवते ना, तर सोयाबीनची बिर्याणी खूप माझी खास रेसिपी आहे. ती पण अपकमिंग ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही मला सांगा की आम्ही बिर्याणीची रेसिपी पाहण्यासाठी उत्सुक आहे. कमेंट मध्ये सांगा, मी एक दिवस बिर्याणीची रेसिपी तुम्हाला दाखवेल. म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही ना त्यांच्यासाठी ही सोया चंक्स वापरून बिर्याणी केली ना, तर ते वेगळा फील येतो. त्यानंतर हे मेथी दाणे आणले आहे. हे पाहिजेच, हे रोज भिजून आपण याचं पाणी पिलं पाहिजे ना, आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम छान होते. आणि हे मला डोसा वगैरे यात टाकायला लागतं. त्यानंतर आणलेला आहे मी हा इथे गूळ. त्यानंतर हे बघा मी आणलेलं आहे अमूलचं काऊ घी. हे 1 किलो आहे बघा. अमूलचं काऊ घी आणलेलं आहे. घी लागणार आहे मला, म्हणजे घरात खाण्यात पण लागतं, मी खाण्यात पण वापरते. आईच्या पप्पांना तर मी खाण्यात खूप तूप देते. आणि हे मला देवासाठी पण लागतं. तर मग मी हे 1 किलो तूप घेऊन आलेले आहे. तूप हे पाहिजेच असतं.
आणि त्यानंतर बघा ही आहे उडदाची डाळ. ही उडदाची डाळ आणलेली आहे मी, अर्धा किलोच आणलेली आहे, अगोदरची आहे माझ्याकडे थोडी अजून. हे बघा मी हे कांदा भाजण्यासाठी आणलेलं आहे. ते आधी होतं माझ्याकडे पण ते जरा खराब झालं, तुटल्यामुळे मला हे दुसरं आणावं लागलं. तर मी हे बघा कांदे वगैरे, पापड पण भाजू शकतो, फुलके वगैरे भाजू शकतो, त्याच्यासाठी मी हे आणलेलं आहे. हा, आणि सर्वात महत्व माझ्या किचन मधली वस्तू म्हणजे हा माझा सिक्रेट मॅजिक मॅगी मसाला. तर हे बघा साधं सिंपल काही बनवा, त्यात हा मॅजिक मसाला थोडा स्प्रेड केला ना जेवणात वेगळीच चव येते. हे बघा इथं बघू शकता. काय याचं प्रमोशन वगैरे नाहीये, मी काय खूप मोठी युट्यूबर नाहीये की मला प्रमोशन येईल. तर हे बघा मी माझं वैयक्तिक सांगते की मला हा मसाला आवडतो, मॅगी मॅजिक मसाला. थोडासा वरतून स्प्रेड करायचा आपलं भाजी वगैरे झाल्यावर. वरण बनवतो ना आपण ती डाळ, तर साधी सिंपल टोमॅटो घालायचं फक्त आणि हा मसाला टाकायचा, लसूण, बस. खूप छान डाळ होती. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर सांगा, मी रेसिपी टाकेल. आणि आता आपले ब्लॉग सुरू झाले तर रेसिपीचे वगैरे काही मी टाकलं. तर मला सर्विंग करायला एक प्लेट हवी होती छान. तर हे बघा मी सर्विंग प्लेट आणलेली आहे. काही रेसिपी वगैरे बनवले तर मला हे ब्लॉग मध्ये दाखवण्यासाठी गरजेची गोष्ट होती म्हणून ही मी एक घेतली आहे. त्यानंतर हे आपला हिंग हवाच, मला प्रत्येक गोष्टीत हिंग आवडतो, याने आपली पचन क्षमता वाढते, त्यामुळे मी हा हिंग आणलेला आहे एक. त्यानंतर अजून आहेत ही कसुरी मेथी. याने ना आपल्या जेवणात जी काही आपण भाजी बनवू ना याने खूप छान स्मेल येतो आपला, म्हणजे छान होती भाजीला, स्मेल जास्त छान येतोय. स्मेल साठी आहे कसुरी मेथी. हे आहे मीठ. हे टाटाचंच मीठ वापरते मी, मला टाटाचं मीठ आवडतं, मी टाटाचंच आणते. प्रत्येकाचा चॉईस असू शकतो, मी वैयक्तिक माझं सांगते. यात आहे चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणलेली आहे मी ही. त्यानंतर हे तळण्यासाठी आणलेले आहे बॉबी वगैरे सगळे प्रकारचं मिक्स आहे हे. त्यानंतर मैदा आहे बघा हा. त्यानंतर हा बिर्याणीचा तांदूळ आहे. यात बघा ही आहे मूग डाळ. इथे आहे काबुली चना म्हणजे छोले. हे आहे फॉर्च्यूनचं बेसन पीठ. हे बघा हे खूप माझ्या आवडीची गोष्ट आहे, मला रोज जेवणात पाहिजेच असतं. हे बघा पिकल्स, लोणचं मिक्स आणलेलं आहे, खूप छान लागतं. तुम्ही डीमार्ट मधून एकदा हे नक्की परचेस करा आणि तुम्ही खाऊन बघा किती छान लागतं, खूप छान लागतं. कारण की हे पिकल्स म्हणजे मलाही माहिती नव्हतं. माझ्या एक म्हणजे पहिल्या शेजारी काकू राहायच्या, तर त्यांच्या इथे मी एकदा खाल्लेलं होतं, तर तेव्हापासून मला हे खूप आवडतं. आज हे माझं फेवरेट झालेलं आहे. त्यानंतर इथं आहे पोहे, आणि मी हे पोहे स्वस्तिकचाच घेते बघा. दुसरे असतात पण ते खूप चिकट वगैरे होतात, मोकळे होत नाही, तर मला हाच पोहे पाहिजे असते. तर हे डीमार्ट मध्येच भेटतात, इथल्या लोकल शॉप मध्ये कुठे ते मिळत नाही. तर हे बघा मी ते स्वस्तिकचा पोहा आणलेला आहे. त्यानंतर छोट्या बुकेसाठी घरात हे पाहिजेच असतं, चिवडा वगैरे. तर संपलेला आहे चिवडा वगैरे, काही नाहीये, तर मी हा चिवडा बनवते. बाहेरचं ते ऑइली जास्त फरसाण वगैरे आणून खाण्यापेक्षा मी हा घरात चिवडा बनते. आणि आयुषला ट्युशनच्या टायमिंगला म्हणजे जाण्या अगोदर त्याला काहीतरी खायला पाहिजे असेल तर मी चिवडा वगैरे देते. त्यात कांदा टोमॅटो टाकून दिलं तरी तो आवडीने खातो. आणि हे बघा ही मॅजिक गोष्ट आलेली आहे माझ्या किचन मध्ये नवीन. हे बघा हे आणलेलं आहे मी सँडविच मेकर. तर याच्यात मी एक रेसिपी बनवून दाखवेल लवकरच तुम्हाला. मी सँडविच बनवून दाखवणार आहे या सँडविच मेकर मध्ये. हळूहळू आपल्या किचन मध्ये एक एक गोष्टी ऍड होणार आहे. तुम्हाला दिसत असेल बऱ्याचशा काही गोष्टी माझ्याकडे नाहीये, मी आहे त्यातच ऍडजस्ट करत होते. पण आता आपण खूप काहीतरी छान बनवणार आहे आणि तुम्हाला खूप काहीतरी छान बघायला भेटणार आहे माझा किचन सेटअप. तर त्यातली बघा ही पहिली एक गोष्ट. खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही म्हणते हे काय, हे तर आमच्याकडे आहे, हिला काय यात नवल वाटतं, पण माझ्यासाठी मला नवल वाटण्यासारखंच आहे. मी एक ना एक गोष्ट माझ्या संसारासाठी जोडत आहे.
म्हणजे एक ना एक मी गोष्ट घेण्याचा प्रयत्न आणि मी ते खूप असं हौशीने घेते. माझं खूप हे म्हणजे किचन म्हणजे प्रत्येक लेडीजचा जिव्हाळ्याचाच विषय असतो बघा. तर त्यात मी हळूहळू जसं मला होईल तसं मी घेणार. हे बघा हे मोझरेला चीज आणलेलं आहे मी. पिझ्झा वगैरे बनवण्यासाठी मला लागतं, किंवा कधी आयुषला मी याचा चीज पिझ्झा बनवून देते. परत आलू पराठा जर केला तर तो त्याच्यात मिक्स चीज घालून पिझ्झा बनवून देते. तर त्याच्यासाठी हे मी मोझरेला चीज आणलेलं आहे. त्यानंतर हे बघू शकता हे मी आणलेलं आहे आम्रखंड. मला खूप आवडतं, खूप म्हणजे खूप. मला श्रीखंड नाही आवडत, मला आम्रखंड खूप आवडतं. आयुषला पण आवडतं. तुम्ही म्हणता की सगळं आयुषचं आणि तुझ्याच आवडीचं आहे, तुझ्या मिस्टरच्या आवडीचं काही नाही का? तर श्रीखंड त्यांनाही आवडते. ते श्रीखंड त्यांच्यासाठी पण आणले आणि ते तूप पण त्यांच्यासाठीच आहे स्पेशली. त्यानंतर हे तेल पिशव्या नाही, आधी हे दाखवते. हे बघा हे फ्रेंच फ्राईज आयुषला खूप आवडतात, त्याला पाहिजे असतं. आणि थोड्याशा अशा छोट्या बुकेसाठी इव्हिनिंगला वगैरे स्नॅक काही द्यायचं असेल तर मी देते त्याला तळून. कधीतरी स्कूलमध्ये हाफ डे वगैरे असेल तर तेव्हा पण मी टिफिन मध्ये त्याला हे फ्रेंच फ्राईज देत असते घरीच तळून. त्याच्यानंतर एक नवीन दिसलं होतं तिथं समोसा चीज कॉर्न मकाईंचा आहे. तर मी तो समोसा चीज कॉर्न पण आणलेला आहे. ट्राय करून बघू कसं आहे टेस्ट वाईज. मी सांगेल तुम्हाला त्याचा रिव्ह्यू. चांगला असेल तरच परचेस करा डीमार्ट मधून, मी सांगेल तुम्हाला. त्यानंतर हे दही आणलेलं आहे मी गोवर्धनचं. एक मोठा पॅकेटच आणलेला आहे, म्हणजे डब्बा आहे हा. तर एक गोवर्धनचं दही आणलेलं आहे. बरेचसे बघा डीमार्ट मध्ये असतात काही गोष्टी त्या खूप स्वस्त असतात, तर आपण तिथं जाऊन ते आणलं पाहिजे. हे बघा संपत आलेला होता माझा किसान केचप. तर हे मी किसानचं एक केचप आणलेलं आहे थोडंसं अजून, पण संपत आलं होतं तर म्हटलं घेते आता. त्यानंतर आणलेला आहे साबुदाणा 1 किलो. हा खूप लॉंग टाइम चालतो. आमच्या इथे साबुदाणा जास्त कुणी खात नाही, आवडतो सर्वांना, पण त्यांनी खाल्ल्याने सर्वांना त्रास होतो, म्हणजे पोट वगैरे दुखतात, त्रासच होतो. त्याच्यामुळे आम्ही साबुदाणा खात नाही. पण कुणी पाहुणे वगैरे आले गावाकडून, सासूबाई वगैरे कुणी आल्या, तर सासरे आले कुणी आलं तर त्यांचे उपवास वगैरे असतं, तर ते मी घरात ठेवत असते त्यांच्यासाठी. तर हे बघा साबुदाणा आणलेला आहे. त्यानंतर बघा तिथं ऑफर होती. मला आहे ना जेवणामध्ये जिरं खूप पाहिजे असतं, म्हणजे कोणत्या पण भाजीत ना मी जिरं खूप टाकते. तर तिथं 200 नाही 100 किती स्वादी, थांबा काही चुकीचं नको सांगायला तुम्हाला. 269 रुपयाला 1 किलो जिरं होतं, लूज जिरा. तर मी तिथून बघा हा अर्धा किलो जिरा आणलेला आहे. 269 एमआरपी, 270 एमआरपी आहे. 152 ला 1 किलो जिरं होतं, तर मी अर्धा किलो जिरा आणलेला आहे. जिरा राईस वगैरे बनवायला मला लागतं, आणि प्रत्येक भाजीत मी जिऱ्याचं प्रमाण जास्तच ठेवते. बघा जिऱ्याने आपल्याला डायजेस्ट होतं. आपल्याला डोकं जरी दुखत असेल ना आपलं, तर अर्धा डोकं वगैरे दुखत असेल ना, तर थोडं आपण जिरं घ्यायचं आणि चावायचं. बघा तुम्हाला फरक जाणू शकतो. ही एक टिप्स समजा माझ्या किचन मधली. म्हणजे आपल्या घरातल्याच गोष्टी असतात किचन मधल्या, त्यातून आपल्या आजाराला पण आपल्याला छोटे म्हणजे कळत असेल मला काय बोलायचं. दुखते मी जरा थोडी, नवीन आहे समजून घ्या, काही चुकत असेल तर माफ करा. तर हे बघा हे चीज स्लाइस आणले मी. आता बर्गर बनवणार आहे घरात. म्हणजे एक्सपेरिमेंट नाहीये, मला येतंय बनवता, पण मग मी तुम्हाला दाखवणार आहे ती रेसिपी. त्यासाठी मला हे चीज स्लाइस हवं होतं, तर मी हे चीज स्लाइस आणलेलं आहे. कॉल आला होता त्यामुळे डिस्कनेक्ट झाला आपला व्हिडिओ. त्यानंतर हे आणलेलं आहे मी तेल पिशवी. मला मंथली 5 लिटर तेल लागतं बघा, तर मी ह्या पिशव्याच आणलेल्या आहे. 5 पिशव्या आणल्या आहे मी. यात बघा मला थोडं असं हे वाटतं, थोडे पैसे वाचतात आपले याच्यात, 50-60 रुपये. म्हणजे ड्रम जर घेतला आपण कॅन, तर कॅन पेक्षा म्हणजे मी ते सगळं विचार केला कॅनचा पण आणि याचा पण. तर हे बघा हे थोडं परवडतं म्हणून मग मी हे आणले. आणि त्यानंतर आणलेलं आहे हे बघा व्हेजीज बर्गर पॅटी.
जे बर्गर बनवतो ना आपण त्याच्यामध्ये जी पॅटी असते ती पॅटीचा हा एक पॅकेट आणलेला आहे. मी तुम्हाला दाखवेल आता बर्गरची रेसिपी पण दाखवेल. खूप छान छान रेसिपी येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला सगळ्या माझ्या रेसिपी बघायला भेटतील. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करत जा. बाय, चलो.